नमस्कार विद्यार्थिनींनो, आपला वीड मॅनेजमेंट हा जो टॉपिक आहे तो त्याचे 2 लेक्चर आपण पाहिलेले आहेत आणि त्याचबरोबर दुसरा जो टॉपिक आहे सीड, तर तो सुद्धा आपण चालू करीत आहोत आजपासून. वीड मॅनेजमेंटच्या नोट्स तुम्ही लिहिलेल्या असतील आणि सीड या टॉपिकच्या नोट्स मी तुम्हाला पाठवणार आहे, त्यासुद्धा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायचे आहेत. तर आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. सीड. सुरुवातीला सीड म्हणजे काय ह्याची संकल्पना आपण समजून घेणार आहोत किंवा त्याची डेफिनेशन म्हणूयात, ती आपण पाहणार आहोत. एनी मटेरियल used for sowing or planting, whether it is in the form of grain, bulb, suckers, seeds, rhizomes, seedlings, etc. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे की एनी मटेरियल और एनी प्लॅन्ट मटेरियल, कुठलंही प्रकारचं प्लॅन्ट मटेरियल की ते आपण सोईंग करणार आहे किंवा त्याची लागवड करणार आहे त्यापासून नवीन प्लॅन्ट तयार करण्यासाठी. आणि ते कोणकोणत्या फॉर्ममध्ये असू शकते, तर जसे वेगवेगळे पिकं आहेत त्याचप्रमाणे त्याचं सीड मटेरियल हे सुद्धा वेगळं असणार आहे. फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, ग्रेन्स म्हणजे धान्य, गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल तर हे धान्यामध्ये मोडते. बल्ब असेल तर कांद्याचं आपण उदाहरण घेऊ शकतो. सकर्स असेल तर त्याच्यामध्ये बनाना म्हणजेच केळी याचं उदाहरण आपण देऊ शकतो. सेट्स असेल म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये बेणे म्हणतो, म्हणजे शुगर केन किंवा ऊस, त्याची लागवड आपण बेण्यांमार्फत करतो. रायझोम्स असेल तर हळद असेल, आलं असेल तर हे रायझोम याच्यामध्ये मोडते. आणि त्याच्यानंतर सीडलिंग्स म्हणजे काही पिकांची रोपं तयार करून आपण त्याची लागवड करतो, तर ते सीडलिंग्समध्ये येते. ठीक आहे. तर अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं प्लॅन्ट मटेरियल की जे आपण सोईंग करतो, त्याची लागवड करतो आणि त्यापासून नवीन प्लॅन्ट मिळवतो, त्याला आपण काय म्हणणार, सीड असं म्हणणार आहे. परत आपण एकदा डेफिनेशन रिवाईज करूया. एनी मटेरियल used for sowing or planting, whether it is in the form of grain, bulb, suckers, seed, rhizomes, seedlings किंवा कटिंग्स पण येऊ शकते, एक्सेट्रा, दॅट इज कॉल्ड ॲज अ सीड. आता यामध्ये काही जे सीड्स आहेत, तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन की 2 प्रकारचे मेजर टाईप्स आहे यामध्ये, मोनोकॉट आणि डायकॉट. मोनोकॉट म्हणजे काय, तर सिंगल कॉटिलिडन आहे, म्हणजे त्याचा बरोबर आपण जर त्याला तोडलं तर 2 भाग व्यवस्थित बरोबर होत नाही सारखे. त्याच्यामध्ये गहू असेल, ज्वारी असेल किंवा बाजरी असेल. पण डायकॉट असेल तर बरोबर 2 कॉटिलिडॉन, 2 भाग आपल्याला दिसतात. हरभरा असेल, तूर असेल, ग्राउंडनट असेल, त्याला डायकॉट सीड म्हणणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया कॅरेक्टरिस्टिक ऑफ सीड, त्याचे गुणधर्म काय आहेत त्या सीडचे. तर इट शुड हॅव हाय फिजिकल प्युरिटी. आता फिजिकल प्युरिटी म्हणजे काय, तर जे काही सीड्स आहे त्याची फिजिकल प्युरिटी किंवा शुद्धता आपण म्हणू शकतो, तर ही शुद्धता चांगली असणं, उत्कृष्ट असणं गरजेचं आहे. त्याला आपण काय म्हणणार, फिजिकल प्युरिटी. म्हणजे ते ब्रोकन झालेले आहेत का सीड, इमॅच्युअर आहेत का, डिसीज इन्फेक्टेड आहेत का, अशा प्रकारचे जे सीड्स आहे तर ते हेल्दी असणं गरजेचं आहे. म्हणून त्याची फिजिकल प्युरिटी ही चांगली, फिजिकली हे चांगले हेल्दी असणं गरजेचं आहे. नंतर काय म्हटलेलं आहे, इट शुड हॅव हाय जेनेटिक प्युरिटी. तर जेनेटिक प्युरिटी म्हणजे काय, की त्याच्यामध्ये असलेले जे जेनेटिक कॅरेक्टर आहेत किंवा जी काही जेनेटिक क्वालिटीज आहे तर ती एकदम उत्कृष्ट किंवा चांगली असणं गरजेचं आहे, की त्याची लागवड केल्यानंतर त्याच्यापासून जी रोपं तयार होतील किंवा जी काही प्लॅन्ट तयार होतील ही उत्कृष्ट असून त्यापासून मिळणारं उत्पादन हे चांगलं असावं आणि त्यावरती कुठल्याही रोगांचा किंवा किडींचा प्रादुर्भाव होऊ नये. त्याला आपण काय म्हणणार, जेनेटिक प्युरिटी.
त्याच्यानंतर तिसरी जी कॅरेक्टरिस्टिक दिलेली आहे ती आहे इट शुड हॅव हाय जर्मिनेशन पर्सेंटेज. म्हणजे त्याची लागवड केल्यानंतर त्याची उगवण क्षमता ही अत्यंत चांगली असणं गरजेचं आहे. हाय जर्मिनेशन, जर्मिनेशन म्हणजे काय, तर उगवण क्षमता. तर त्याची उगवण क्षमता, त्याचे पर्सेंटेज हे चांगले असणं गरजेचं आहे, जेणेकरून फॉर एक्झाम्पल उदाहरण घ्यायचं झालं तर आपण 100 बियाण्यांची जर लागवड करत असू मोजून, तर त्यापासून जर 90 किंवा 95 बियाण्यांची उगवण झाली तर आपण त्यांना काय म्हणणार की इट शुड हॅव हाय जर्मिनेशन पर्सेंटेज. त्याच्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो आहे बघा, इट शुड बी हेल्दी अँड फ्री फ्रॉम पेस्ट अँड डिसीजेस. हे कसं असायला पाहिजे, तर सीड हेल्दी असणं गरजेचं आहे. आणि हेल्दी म्हणजेच काय, तर त्याच्यावरती कुठल्याही रोगांचा किंवा किडींचा, पेस्ट म्हणजे काय तर किडी आणि डिसीज म्हणजे रोग, तर किडी आणि पेस्ट यापासून ते दूर असावं किंवा यावरती कुठल्याही रोगांचा आणि किडींचा प्रादुर्भाव नसावा, म्हणजेच ते काय असावं, हेल्दी असावं. पाचवा मुद्दा आहे इट शुड हॅव युनिफॉर्म इन साईज. तर जे काही सीड आहे त्या सर्व सीडची साईज किंवा सर्व बियाण्यांचा आकार हा एकसारखा असावा, त्याला आपण काय म्हटलेलं आहे, युनिफॉर्म इन साईज. नंतर पुढचा मुद्दा आहे इट शुड हॅव ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट. इट शुड हॅव ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट. आता ह्याच्यामध्ये जे काही सीड्स आहे तर त्याच्यामध्ये जे मॉइश्चर आहे, जो ओलावा आहे, तर हा महत्त्वाचा फॅक्टर आहे त्याच्यामधला, की ज्याच्यामुळे त्या बियाण्यामध्ये जिवंतपणा आहे का आणि त्यापासून त्याचं उगवण होणार आहे का किंवा जर्मिनेशन होणार आहे का हे आपल्याला ठरवता येते. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे ऑप्टिमम मॉइश्चर आहे ते मॉइश्चर व्यवस्थित प्रमाणामध्ये असणं गरजेचं आहे. तर इट शुड हॅव ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट. त्यानंतर पुढचा पॉईंट काय म्हटलेला आहे, इट शुड गिव हाय यील्ड पर युनिट एरिया. म्हणजे ते जे बियाणं आहे तर त्या बियाण्याची लागवड केल्यानंतर त्यापासून मिळणारं जे उत्पादन आहे तर हे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मिळावं. म्हणजे आपण 1 हेक्टरमध्ये जर त्याची लागवड केली असेल तर त्यापासून बियाणं जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये उत्पादित होऊन शेतकऱ्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा. तर अशा प्रकारे आपण एकूण 7 कॅरेक्टरिस्टिक याच्या पाहिलेल्या आहेत, ठीक आहे, आणि डेफिनेशन. परत आपण एकदा रिवाईज करूया. इट शुड हॅव हाय फिजिकल प्युरिटी. इट शुड हॅव हाय जेनेटिक प्युरिटी. इट शुड हॅव हाय जर्मिनेशन पर्सेंटेज. It should be healthy, that is free from pest and diseases. It should have uniform in size. It should have optimum moisture content, and last it should give high yield per unit area. तर या स्लाईडमध्ये आपण त्याची डेफिनेशन आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स यांचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर जो दुसरा मुद्दा आहे तो आहे सीड ट्रीटमेंट. आता या सीड ट्रीटमेंटमध्ये आपण बियाण्याला वेगवेगळ्या प्रकारची प्रक्रिया करतो बियाण्यांवरती, त्याला आपण काय म्हणणार, सीड ट्रीटमेंट असं म्हणणार आहे. आता त्याचं आपण डेफिनेशन पाहूया. सीड ट्रीटमेंट म्हणजे काय. सीड ट्रीटमेंट इज द प्रोसिजर ऑफ ट्रीटिंग द सीड. Seed treatment is the procedure of treating the seed with different insecticides, fungicides or combination of both for protecting their health. म्हणजे बियाण्यांची ज्यावेळेस आपण प्रक्रिया करतो तर ती बियाण्यांची प्रक्रिया कशासाठी करायची, तर त्यांची हेल्थ प्रोटेक्ट करण्यासाठी. मग यामध्ये आपण काय वापरतो, तर वेगवेगळे इन्सेक्टिसाइड्स. आता इन्सेक्टिसाइड्स म्हणजे काय, तर त्या बियाण्यांवरती कुठल्याही किडींचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जे आपण केमिकल वापरतो त्याला इन्सेक्टिसाइड्स असं म्हणतात. आणि दुसरं आहे फंगीसाइड्स. फंगीसाइड्स म्हणजे काय, तर बियाण्यांवरती रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण जे वापरतो त्याला फंगीसाइड्स असं म्हणतात. म्हणजे सीड ट्रीटमेंट या प्रक्रियेदरम्यान आपण
त्या सीडला इन्सेक्टिसाइड्स आणि फंगिसाइडची ट्रीटमेंट देतो, किंवा कॉम्बिनेशन ऑफ द बोथ म्हणजे काय, तर दोघांचं एकत्रीकरण करून त्या बियाण्यांचं संरक्षण आपण रोगांपासून आणि किडींपासून करतो आणि त्याची हेल्थ प्रोटेक्ट करतो. यालाच आपण काय म्हणणार, सीड ट्रीटमेंट असं म्हणणार आहे. सीड ट्रीटमेंट इज द प्रोसिजर ऑफ ट्रीटिंग द सीड विथ डिफरंट इन्सेक्टिसाइड्स, फंगिसाइड्स और कॉम्बिनेशन ऑफ बोथ फॉर प्रोटेक्टिंग देअर हेल्थ. त्यानंतर आपण बघूया ऑब्जेक्टिव्ज ऑफ सीड ट्रीटमेंट. ऑब्जेक्टिव्ज ऑफ सीड ट्रीटमेंट. आता ऑब्जेक्टिव्ह काय आहे सीड ट्रीटमेंटचे, तर पहिला आहे टू कंट्रोल डिसीजेस. पहिला काय आहे, टू कंट्रोल डिसीजेस. आता ह्याचं थोडक्यामध्ये आपण कोणकोणते ऑब्जेक्टिव्ह घेणार आहे ते सुरुवातीला पाहणार आहे. त्याच्यानंतर त्याचं विश्लेषण ते डिटेलमध्ये आपण पुढच्या स्लाईडमध्ये पाहणार आहे. पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे टू कंट्रोल डिसीजेस. त्याच्यानंतर दुसरं आहे टू इम्प्रूव्ह सीड जर्मिनेशन. टू इम्प्रूव्ह सीड जर्मिनेशन. त्याच्यानंतर टू इन्क्रीज नायट्रोजन फिक्सेशन. त्यानंतर टू रिड्यूस द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. नंतर आहे फॉर इझी सोईंग. आणि सहावं आहे टू इंड्यूस अर्लीनेस. आता हे ऑब्जेक्टिव्ह त्याचे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत की जर डिसीज आपल्याला कंट्रोल करायचा असेल तर कशा प्रकारे आपण करू शकतो. तर यामध्ये बघा, पहिला आहे टू कंट्रोल डिसीजेस. त्याच्यामध्ये काही उदाहरण दिलेली आहेत. जवार सीड्स आर ट्रीटेड विथ सल्फर पावडर ॲट द रेट ऑफ 30 ग्रॅम पर kg ऑफ द सीड बिफोर सोईंग टू कंट्रोल द स्मट डिसीज. आता हा जो स्मट डिसीज आहे तो खाली आपण दाखवलेला आहे बघा. हे ज्वारीचं कणीस आहे आणि त्या ज्वारीच्या कणसावरती स्मट नावाचा डिसीज आपल्याला आढळून आलेला आहे. अशा प्रकारे तो दिसतो. ठीक आहे. ह्याच्यामध्ये हा जो डिसीज आहे तो कुठला आहे, स्मट डिसीज आहे. तर जवार सीड जे आहे, ज्वारीचे जे बियाणे आहे, ज्वारीच्या बियाण्याला आपण सल्फर पावडरची जर ट्रीटमेंट दिली तर ती किती प्रमाणामध्ये द्यायची आहे, तर 30 ग्रॅम सल्फर पावडर 1 किलो बियाण्याला आपण वापरायचं आहे. पण ते कधी वापरायचं आहे, बिफोर सोईंग म्हणजे पेरणी करण्याच्या आधीच आपण त्याच्यावरती प्रक्रिया करायची आहे. त्यामुळे आपण स्मट डिसीज हा कंट्रोल करू शकतो. आणि दुसरं जे उदाहरण दिलेलं आहे ते आहे बाजरा सीड्स. बाजरा सीड्स आर ट्रीटेड विथ 20% ब्राईन सोल्युशन. म्हणजेच याला काय म्हणतात, सॉल्ट वॉटर सोल्युशन. म्हणजेच मिठाचं द्रावण, 20% मिठाचं द्रावण आपल्याला तयार करायचं आहे. त्यालाच ब्राईन सोल्युशन असं म्हटलेलं आहे. बिफोर सोईंग टू कंट्रोल द अर्गॉट डिसीज. म्हणजे यामध्ये बघा, पहिल्यांदा आपल्याला जो डिसीज दिसतो काळपट, तर हा बाजरावरचा डिसीज आहे अर्गॉट. आणि दुसरा जो फोटोग्राफ्स आहे तो जवारवरचा स्मट डिसीज आहे. स्मट डिसीज कंट्रोल करण्यासाठी सल्फर पावडरची ट्रीटमेंट आपण देतो आहे आणि अर्गॉट डिसीज कंट्रोल करण्यासाठी ब्राईन सोल्युशन म्हणजेच सॉल्ट वॉटर सोल्युशनची ट्रीटमेंट देतो. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकते फिल इन द ब्लँक्सला की जवार सीड्स आर ट्रीटेड विथ डॅश पावडर टू कंट्रोल द स्मट डिसीज किंवा सल्फर पावडर टू कंट्रोल द डॅश डिसीज. अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारला जाऊ शकतो. त्यामुळे ज्यावेळेस आपण नोट्स लिहू तर त्या नोट्स लिहिताना ते स्पेसिफिक जे शब्द आहेत, जसं सल्फर पावडर असेल, स्मट डिसीज असेल, तर हे शब्द आपण अंडरलाईन करायचे आहेत. ठीक आहे. तर पहिला आपण ऑब्जेक्टिव्ह पाहिलेला आहे टू कंट्रोल डिसीजेस. यामध्ये 2 पिकांवरती 2 वेगवेगळे जे डिसीज आहेत ते कशाप्रकारे आपण कंट्रोल करायचे आहेत ते या मुद्द्यामध्ये आपण अभ्यासलेलं आहे. ह्याच्यानंतर दुसरा जो ऑब्जेक्टिव्ह आहे टू इम्प्रूव्ह सीड जर्मिनेशन. सीड जर्मिनेशन कसं इम्प्रूव्ह करायचं, म्हणजे त्या बियाण्यांची उगवण क्षमता ही लवकरात लवकर व्हावी यासाठी काय प्रयत्न करावे, तर यामध्ये बघा पॅडी ऑर कॉटन सीड म्हणजे भाताचे जे बियाणे आहे त्याला आपण साड म्हणतो, किंवा कॉटन म्हणजे कापसाचे बियाणे,
are soaked in water for few hours to increase the germination. म्हणजे काही तासांसाठी याचे बियाणे आपण पाण्यामध्ये भिजत ठेवले तर त्याचं जर्मिनेशन किंवा त्याची उगवण क्षमताही लवकर होऊ शकते. म्हणून आपण म्हटलेलं आहे टू इम्प्रूव्ह जर्मिनेशन. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो आहे टू इन्क्रीज नायट्रोजन फिक्सेशन. ग्राउंडनट सीड्स आर ट्रीटेड विथ रायझोबियम कल्चर बिफोर सोईंग टू इन्क्रीज नायट्रोजन फिक्सेशन. ग्राउंडनट सीड म्हणजे काय तर भुईमूग, शेंगदाणा, त्याचे जे सीड्स आहेत त्या सीडला आपण रायझोबियम कल्चर, हे बायो फर्टिलायझर आहे, बायोलॉजिक हे खत आहे एक प्रकारचं. तर ते रायझोबियम कल्चर आपण जर बियाणांना सोडलं तर त्यापासून नायट्रोजन फिक्सेशन चांगल्या प्रमाणात होऊ शकते. म्हणजे काय तर वातावरणामध्ये जो नायट्रोजन अवेलेबल आहे किंवा उपलब्ध आहे तर हे पिकं काय करतात, वातावरणातला नायट्रोजन जास्त प्रमाणामध्ये शोषून घेऊन आपल्या वाढीसाठी त्याचा उपयोग करतात. त्यासाठी आपल्याला कशाची ट्रीटमेंट द्यायची आहे तर रायझोबियम कल्चरची ट्रीटमेंट द्यायची आहे. म्हणून आपण काय म्हटलेलं आहे, ग्राउंडनट सीड्स आर ट्रीटेड विथ रायझोबियम कल्चर बिफोर सोईंग टू इन्क्रीज नायट्रोजन फिक्सेशन. त्याच्यानंतर चौथं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते आहे टू रिड्यूस द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ डस्टिंग अँड स्प्रेइंग ऑफ इन्सेक्टिसाइड कॅन बी मिनिमाइज्ड बाय यूजिंग ट्रीटेड सीड फॉर सोईंग. यामध्ये सुरुवातीलाच आपण पेरणी करण्याच्या आधी जी काही ट्रीटमेंट देतो बियाणांना किंवा त्यांना प्रक्रिया करतो तर त्या प्रक्रियामध्ये इन्सेक्टिसाइड किंवा फंगिसाइडची आपण ट्रीटमेंट दिली तर त्यानंतर किंवा लागवड केल्यानंतर येणारे जे रोग आहेत किंवा पिकांवरती येणारे जे किडीचा प्रादुर्भाव होतो तर ते कमी प्रमाणामध्ये येणार आणि जी काही कॉस्ट आहे किंवा जो काही खर्च आहे जो आपल्याला रिड्यूस करता येईल किंवा कमी करता येईल. म्हणून म्हटलेलं आहे द कॉस्ट ऑफ डस्टिंग अँड स्प्रेइंग ऑफ इन्सेक्टिसाइड्स कॅन बी मिनिमाइज बाय यूजिंग ट्रीटेड सीड. ट्रीटमेंट केलेले सीड आपल्याला वापरायचे आहे. नंतर काय म्हटलेलं आहे, पाचवा ऑब्जेक्टिव्ह फॉर इझी सोईंग, म्हणजे आपल्याला सुलभ व्हावं पेरणी करण्यासाठी. तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे, कॉटन सीड्स आर रब्ड विथ मड ऑर कावडंग. जे कॉटनचे बियाणे आहेत, कापसाचे बियाणे आहेत, त्या कापसाच्या बियाण्याला आपल्याला चिखल असेल किंवा माती असेल आपण त्याला म्हणतो किंवा कावडंग म्हणजे शेण असेल ते रब करायचं आहे, घासायचं आहे. म्हणजे काय होणार, बिफोर सोईंग टू रिमूव्ह द फज फॉर इझी सोईंग. कापसाला आपण कापसाचे बियाणे पाहिले तर त्याला काही प्रमाणामध्ये धागे चिटकलेले असतात. तर ते धागे मोकळे व्हावे किंवा ते धागे बाजूला करून त्याचं सोईंग आपल्याला इझी करता यावं, पेरणी आपल्याला सुलभ करता यावी यासाठी आपण कॉटनचे सीड मड किंवा कावडंग यासोबत रब करतो. आणि सहावं ऑब्जेक्टिव्ह जे दिलेलं आहे, टू इंड्यूस अर्लीनेस. द ड्युरेशन ऑफ द क्रॉप कॅन बी मिनिमाइज, कॅन बी रिड्यूस बाय गिविंग वर्नलायझेशन ट्रीटमेंट टू द सीड. म्हणजेच काय तर त्या पिकाचा जो कालावधी आहे, त्या पिकाचा कालावधी समजा 4 महिन्याचं पीक आहे तर आपल्याला थोडं त्याचा कालावधी कमी करून त्यापासून उत्पादन जर घ्यायचं असेल तर आपण त्या बियाण्याला वर्नलायझेशन ट्रीटमेंट देतो. यालाच कोल्ड ट्रीटमेंट असं म्हटलेलं आहे. तर कोल्ड ट्रीटमेंटमध्ये किंवा कोल्ड टेम्परेचरमध्ये काही काळ बियाणे ठेवून नंतर आपण त्याची लागवड केली तर त्याचा कालावधी आपण कमी करू शकतो. तर अशा प्रकारे आपण एकूण 6 ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी पाहिलेले आहे. ठीक आहे, किती पाहिलेले आहेत, 6 ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपण सीडची डेफिनेशन, कॅरेक्टरिस्टिक ऑफ सीड, त्याच्यानंतर सीड ट्रीटमेंट, त्याची डेफिनेशन आणि त्याचे एकूण 6 ऑब्जेक्टिव्ह हे आपण पाहिलेले आहे. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल, एखादा पॉईंट विषय तुम्हाला समजला नसेल तर उद्या आपण याच्यावरती गुगल मीट घेणार आहोत, तर त्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारा. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.